राजकीय नेत्यांच्या पक्षांतराची लाट आता महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतही पोहोचली आहे। काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्रीताई पाटील यांचे नाव राष्ट्रवादीमध्ये जाण्याच्या चर्चेत आहे। या राजकीय हालचालींमुळे कोणता पक्ष मजबूत होईल आणि कोणाचा तोटा होईल पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये। व्हिडिओ संपूर्ण पहा आणि माहिती समजली तर लाईक व शेअर करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत। महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करत आहेत। आता जयश्रीताई पाटील यांचे नावही राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चेत आहे। हा बदल नेमका कोणासाठी फायद्याचा आणि कोणासाठी घातक ठरेल, चला याचा सखोल आढावा घेऊया। पुढे जाण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। पक्षांतराचा ट्रेंड, कोण कुठे जात आहे? आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी पक्षांतराचे प्रमाण वाढले आहे। अनेक नेते सत्ता समीकरणे पाहून पक्ष बदलत आहेत। जयश्रीताई पाटील यांचे नाव आता चर्चेत असून या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करू शकतात अशी चर्चा आहे। जयश्रीताई पाटील यांचे राजकीय गणित, काँग्रेसमध्ये बंडखोर भूमिका घेतल्यानंतर त्या राष्ट्रवादीमध्ये जाणार का? राष्ट्रवादीला त्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर बळकटी मिळेल का? भाजप आणि इतर पक्ष या हालचालीवर कशी प्रतिक्रिया देणार? पक्षांतरामुळे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीवर परिणाम, या हालचालींचा थेट परिणाम स्थानिक राजकारणावर होईल। मतदारांचा कल बदलू शकतो आणि काही पक्षांना फायदा होऊ शकतो। या राजकीय घडामोडींमुळे पुढील समीकरणे कशी बनतील? मतदारांची भूमिका आणि आगामी निवडणुका, मतदारांनी पक्ष बदलणाऱ्या नेत्यांकडे कोणत्या दृष्टीने पाहायला हवे? पक्षांतर झाल्यावर मतदारांचा विश्वास टिकवणे मोठे आव्हान असते। स्थानिक राजकारणाचा परिणाम मोठ्या निवडणुकांवरही होऊ शकतो। मित्रांनो, पक्षांतराच्या या राजकीय नाट्यात कोण जिंकणार आणि कोण गमावणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल। जयश्रीताई पाटील राष्ट्रवादीत जातील का आणि त्याचा प्रभाव काय असेल हे पाहणे रोचक ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? पक्षांतर ही राजकीय गरज आहे की संधी साधूगिरी? कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।